आजकालची जी जनरेशन आहे त्यामध्ये मुलांचा हा एक पॉइंट राहतो की आम्ही ट्राय करत आहे पण आम्हाला रिझल्ट नाही आहे. नमस्कार. महाराष्ट्राच्या आवाजाशी कनेक्ट होण्याकरिता आपण मराठीमध्ये घेऊन आलेलो आहे व्हायटल व्हॉइस शो मराठी. आजचे जे आपले गेस्ट आहेत त्यांनी टायपिंग इंडस्ट्रीमध्ये महत्वाचे आणि एक मुख्य योगदान दिलेले आहेत. तरी आजचा जो हा पॉडकास्ट आहे हा पूर्णतः मराठीमध्ये होणार आहे आणि नक्कीच तुम्हाला योग्य असे मार्गदर्शन मिळेल. तरी हा पॉडकास्ट पूर्ण बघा आणि आम्हाला कळवा की तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला. पुढील पॉडकास्ट करिता तुम्ही आम्हाला कमेंट्स करू शकता. धन्यवाद. स्वागत आहे सर तुमचं आजच्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे व्हायटल व्हॉइस शो. आणि आज आपण डिस्कस करणार आहे की जे आजच्या जनरेशनला कन्सिस्टन्सी हवी आहे. जसं आपण एखादा ड्रीम्स बघतोय किंवा एखादा गोल डिसाईड करतोय, तर त्यामध्ये एक जी आजची जनरेशन कन्सिस्टन्सी नाही ठेवत आहे, की एक वेळा काम झालं की पुन्हा त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. तर हं. त्याबद्दल आपलं काय मत आहे स्टुडंट करिता? नमस्कार. आज सगळ्यांना धावपळीचं जीवन जगण्याची एक म्हणजे नितांत गरज पडलेली आहे आणि त्यामध्ये सर्वात जास्ती भर पाडलेली आहे आजच्या मोबाईलनी. हं. तर कॉम्प्युटर किंवा टायपिंग हा जो शब्द आहे, तर थोडंसं आपण जर कॉम्प्युटर शब्द हा कसा आला, याच्या जर समजा मुळाशी जर गेलो, तर साधारणतः 31 ऑक्टोबर 2013 ला ज्यांच्याकडे शासनमान्य टायपिंग क्लासेस होते, अशा लोकांना कॉम्प्युटर हा विषय देण्यात आला आणि त्याचा जी.आर. हा दिनांक 31 ऑक्टोबर 2013 ला काढण्यात आला. आमची जी संघटना आहे, राज्य संघटना, त्यांचे जे अध्यक्ष आहेत श्रीमान प्रकाश कराळे सर आणि हेमंत ढमढेरे सर आणि इतर सगळ्या टीमनी खूप अथक असे प्रयत्न केलेत आणि त्यामधनं त्यांनी मग हा कॉम्प्युटर टायपिंग हा कोर्स आणला. आता आपला जो प्रश्न आहे किंवा लोकांमध्ये एक असं एक म्हणणं आहे विद्यार्थी वर्गांमध्ये किंवा पालक वर्गांमध्ये, की या गोष्टीला वेळ खूप लागतो किंवा आपण 2-3 वेळा ट्राय करतो आणि सोडून देतो. हं. तर विद्यार्थ्याला कसं एक रेडीमेड स्वरूपामध्ये मटेरियल हवं असतं हं. आणि मॅन्युअली असताना किंवा पारंपरिक टायपिंग असताना काही गोष्टी ह्या घडून येत होत्या. उदाहरणार्थ काही विद्यार्थी गरज नसताना सुद्धा कुठेतरी सेटिंग करायचे किंवा हं. आणखीन कुठल्यातरी प्रकारचा ते भाग त्यामध्ये अवलंबायचे आणि त्याची सवय ही पुढे लागली. परंतु कॉम्प्युटर टायपिंग जेव्हापासून आलं, त्यापासून यामध्ये बऱ्याचशा गोष्टी डेव्हलप होत गेल्या. आता अलीकडे तर इतकी मोठी क्रांती झाली, की जस्ट आता या नोव्हेंबरपासनं म्हणजे 1 नोव्हेंबरपासनं कंटिन्यू आपल्याला बायोमेट्रिक मशीनचा यूज करायला सांगितलेला आहे परीक्षा परिषदेकडून आणि बायोमेट्रिक मशीन आली याचा अर्थ विद्यार्थ्यांना आता क्लासमध्ये येणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांची कन्सिस्टन्सी आता इथून पुढे त्यांची इच्छा नसेल तरी त्यांना हं. ठेवावी लागेल. दुसरी गोष्ट अशी आहे, की अलीकडे गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये काय झालं, की स्किल टेस्ट हा एक प्रकार शासनाने राबवलेला आहे बघा. म्हणजे तुम्ही एम-पी-एस-सी मार्फत 10-10, 12-12 तास आपण अभ्यास केला. त्यामध्ये आपण एम-पी-एस-सी मध्ये मेरिटमध्ये आलो. तरी सुद्धा तुम्हाला इकडे कॉम्प्युटर किंवा शॉर्ट हँडची स्किल टेस्ट जर समजा तुम्ही पास नाही झालात, तर तुमचं जेवढं काही आधी तुम्ही मेहनत केलेली असेल, त्याला सगळ्याला मेहनतीला तुम्हाला मुकावं लागतं. आणि विद्यार्थ्यांना ही गोष्ट या 2-3 वर्ष कळाल्यामुळं 2-3 वर्षामध्ये कळाल्यामुळं आता बऱ्याचशा क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढायला लागली. हं. दुसरी गोष्ट अशी झाली मॅडम, की अगोदर ज्या काही सेटिंग सारखा जो प्रकार व्हायचा, तो आता जवळपास म्हणजे 99% थांबलेला आहे. आमच्या परीक्षा परिषदेला एक अध्यक्ष साहेब लाभलेले आहेत. त्यांचं आवर्जून मी या ठिकाणी नाव घेऊ इच्छितो. श्रीमान डॉक्टर नंदकुमार बेडसे साहेब नावाचे ते अधिकारी आहेत. आणि त्यांनी एक 1.5-2 वर्षापासनं इतका आमूलाग्र बदल यामध्ये केला, की आतापर्यंत गेल्या 40 वर्षामध्ये इतका बदल या क्षेत्रामध्ये झालेला नाही. मी त्यांचं निश्चित कौतुक करेल. कारण त्यांनी एक नवीन प्रकार असा आणला, की आतापर्यंत शॉर्टहँड किंवा लघुलेखन किंवा ज्याला आपण स्टेनो म्हणतो, हा प्रकार फक्त कागदोपत्री होता. म्हणजे कागदावरती लिहायचं हं. होतं. हं. सरांनी त्यामध्ये एक नवीन क्रांती अशी आणली, की त्याला कॉम्प्युटरची जोड दिली आणि कॉम्प्युटरची जोड देऊन संगणकावरती तुम्हाला टायपिंग करता आलं पाहिजे. आणि तो जो जी-आर आहे, तो साधारणतः आता 20/8/2024 ला त्याला मान्यता सुद्धा मिळाली. यामुळं काय झालं, की आता जी नोकर भरती झाली,
ज्यामध्ये कोर्ट असेल, जिल्हा परिषद असेल, या ठिकाणी उत्कृष्ट ज्यांच्यामध्ये कलागुण आहेत, खरोखर ज्यांच्यामध्ये स्किल आहेत, असेच विद्यार्थी त्या ठिकाणी नोकरीला लागलेले आहेत. हम्म. आणि या सगळ्या गोष्टीचं श्रेय मी निश्चितपणे परीक्षा परिषदेला देईल, आमच्या राज्य संघटनेला देईल. आणि आता विद्यार्थ्यांमध्ये यामुळं अवेअरनेस आला की टायपिंग हा फर्स्ट प्रायोरिटीवरती यायला पाहिजे. आतापर्यंत कसं झालं होतं की टायपिंगला पहिल्यांदा तुम्ही तुमच्या ट्युशन्सला प्रायोरिटी द्यायची, त्यानंतर मग तुम्ही द्यायचे तुमच्या कॉलेजला हम्म. आणि फॅमिलीमध्ये काही कामं असतील ते. आणि उरलेल्या वेळामध्ये केव्हा तरी आपण टायपिंग क्लासमध्ये जायचं. सकाळचा 10 वाजताचा वेळ घ्यायचा. आपल्याला वाटेल तेव्हा 12 वाजता जायचं, कधी 2 वाजता जायचं, कधी 6 वाजता जायचं. आता मात्र इथून पुढे तसं होणार नाही. तुमचा जो बॅच टाइम तुम्हाला फिक्स दिलेला असेल, तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर त्याच वेळेला तुम्हाला त्या बॅच टाइमला जावं लागेल. आणि बायोमेट्रिकमुळं विद्यार्थी संख्या ही निश्चितपणे ग्रामीण आणि शहरी भागात दोन्ही ठिकाणी वाढेल. त्यामधून एक फायदा असा झाला की विद्यार्थ्यांना आता त्याची सवय लागेल. म्हणजे जो ओरिजिनल कॅन्डिडेट जो पक्ष आपल्या राज्याला किंवा शासनाला जो अभिप्रेत आहे, जो खराखुरा स्किल असलेला जो टायपिस्ट पाहिजे, तो आता यापासून इथून पुढे तो घडेल. आणि शासनाच्या किंवा प्रशासनाच्या जेएडीच्या सगळ्या कामामध्ये जो महत्वाचा एक दुवा असतो, राज्य सरकार आणि पब्लिक यामधला जो दुवा आहे, ज्याला आपण बाबू म्हणतो, टायपिस्ट म्हणतो किंवा एक पीए म्हणतो, हा खऱ्या अर्थाने स्किलफुल असा त्या ठिकाणी शासनाला प्राप्त होईल. म्हणजे जो शासनाने आजपर्यंत काही खर्च केला असेल आणि तो पगाराच्या स्वरूपामध्ये वाया गेला असेल, तो इथून पुढे वाया जाणार नाही. आणि याची काळजी आम्ही संस्थाचालक, आमच्या संघटना आणि आमची परीक्षा परिषद आवर्जून घेत आहे. याच्यासाठी मी सगळ्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. आणि सर, जसं आता ही डिजिटल झालेली आहे, जी टायपिंगची एक्झाम्स वगैरे असतात किंवा टायपिंगचा जो कोर्स असतो. पण पहिले त्या वेगळ्या प्रकारच्या मशिनरीज यायच्या जे टायपिंगसाठी यूज होत होते. तर त्या दोघांमध्ये असा डिफरन्स काय आहे? दोघांमध्ये डिफरन्स असा आहे मॅडम बघा, पहिले जे टायपिंग मशीन होती, त्यामध्ये प्रामुख्याने एक प्रायमा नावाचे कंपनीचे टाइपरायटर यूज केलं जायचं. आणि त्यामध्ये इतरही बऱ्याचशा कंपन्या होतात, रेमिंग्टन, फॅसिस्ट वगैरे. परंतु त्या 2013-14 पर्यंत पारंपरिक ज्याला आम्ही म्हणतो पारंपरिक असं यंत्र आम्ही त्याला म्हणतो, तर त्या मशीन्स यूज करायला जायच्या. त्यानंतर मग ऑफिसमध्ये सगळ्याच ठिकाणी साधारणतः एक 2003-2004 पासून सर्वच ठिकाणी कॉम्प्युटर आलेत. आणि मग ते आमच्या व्यवसायाला उतरती कळा लागली. आणि तिकडे प्रायव्हेट कोर्सेस जे आहे, संगणकाच्या दृष्टीने म्हणतोय मी, की कॉम्प्युटरचे प्रायव्हेट कोर्सेस जे आहे, जसं एम-एस-सी-आय-टी वगैरे, ते आणि मॅन्युअल टायपिंग आमचं ही शासनामध्ये ज्या जागा निघतात त्यासाठी पात्रता म्हणून त्यांनी ठेवलेली होती. आणि शासनाच्या हे लक्षात आलं की जो खरा टायपिस्ट आहे, ज्याला टायपिंग मशीनची स्पीड आहे, तो कॉम्प्युटरवरती आला तर आपल्याला चांगल्या प्रकारचा, चांगल्या दर्जाचा एक टायपिस्ट लागू शकतो. आणि म्हणून मग त्यांनी आम्हाला ही मान्यता दिली. म्हणजे आमच्या साधारणतः एक महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर एक 3.5 ते 4,500 संस्था अशा आहेत की ज्यांच्याकडे हा कॉम्प्युटर टायपिंगचा अभ्यासक्रम शिकवला जातो. आणि मग पुढे कॉम्प्युटर टायपिंगचा अभ्यासक्रम आम्हाला मिळाल्यामुळं पारंपरिक मशीन्स जी पद्धत होती ती कालानुरूप ती बदलत गेली. आणि आता हळूहळू त्यामध्ये अनेक लोक त्यामधनं म्हणजे क्रांती करून स्वतःला बदलून त्यांनी मग आता कॉम्प्युटरमध्ये एंट्री केली. आणि फरक जर सांगायचं झाल्यास, जो तुम्हाला आजच्या काळामध्ये बदल स्वीकारावा लागतो, तो बदल आम्ही स्वीकारलेला आहे. आणि शॉर्ट हँड आणि कॉम्प्युटर या दोघांची सांगड आता घातलेली आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये याच्यामुळं जी एक नोकरीच्या संदर्भामध्ये एक संधी मिळायला पाहिजे होती, ती संधी देण्याचं काम आता या कोर्सने निश्चितपणे केलेलं आहे असं मला वाटतं. अच्छा. आणि सर, जसं आपण बोलत होतो कन्सिस्टन्सीवर या जनरेशनमध्ये. जसं आपण काही काळाआधी बघू शकतो, की तेव्हा लोकांना जेव्हा असे डिव्हाइस वगैरे कमी असायचे, हां, तर ते त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी म्हणा किंवा एक जिद जी होती, ती बरोबर. आजच्या जनरेशनमध्ये कुठेतरी हरवत चाललेली आहे. मुलं आहे काही काही कन्सिस्टंट, पण ते कंप्लीट नाही आहे. थोडासा त्यांचा जोश राहतो, 2-3 वर्ष ट्राय करतात आणि नंतर मग ते बॅकआउट करतात. ओके, नाही होणार आपल्याच्याने, मग ते सोडून वळून देतात. जातात. बरोबर. तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? आता काय झालं, की विद्यार्थ्यांना सगळं काही फास्ट आणि इझी पाहिजे असतं. डेफिनेटली.
आता आमचा जो अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रमामध्ये 2 विभागामध्ये परीक्षा घेतल्या जाते. एक 6-6 महिन्यांनी परीक्षा होते. एक जून महिन्यामध्ये होते आणि दुसरी इकडे डिसेंबर महिन्यात आता जस्ट आहे. हं. आमच्या कोर्सला आल्याच्या नंतर विद्यार्थ्याला 6 महिने तिथे थांबावं लागतं. विद्यार्थ्यांना कसं राहतं, की विद्यार्थी ऑलरेडी तो लेट येतो आणि त्याला वाटतं, की आपण केव्हाही क्लासमध्ये गेलं तरी आपली ॲडमिशन होते. मग पुढे कुठेतरी त्याच्या डोक्यामध्ये बाहेरून ऐकलेलं असतं, की कुठल्यातरी प्रकारचं सेटिंग वगैरे होते. मग वेळेवरती आपण गेलो, आपण वेळेवरती फॉर्म भरला तरी चालतो. आणि ह्या गोष्टीमुळं त्याला असं वाटते, की हे जर इतकं इझिली जर मिळत असेल, तर आपण का तिथे जाऊन वेळ द्यावा? मग ते काय करतात, इकडे एम-पी-एस-सीला वेळ देतात आणि बाकीच्या कामांना वेळ देतात. बरेच आमच्याकडे जे येणारे असतात, ज्या टायपिंग कॉम्प्युटर करणारा जो एक क्लास आहे, तो असा खूप असा हाय-फाय क्लासमधून नाही येत मॅडम. तो साधारणतः एक मिडियम क्लासमधला विद्यार्थी आमच्याकडे येतो, मुलं-मुली आणि त्यांच्याकडे व्हेइकल नसतात बरेच वेळेला. त्याच्यानंतर त्यांच्याकडे व्हेइकल नसेल हा एक पार्ट, परंतु कोणाकोणावरती कुटुंबाची जबाबदारी असते. म्हणून त्यांना असं वाटतं, की आपण याला तितकासा वेळ देऊ नये आणि या गोष्टीमुळे कन्सिस्टन्सी जी आहे ही थोडीशी विद्यार्थ्यांची कमी झालेली आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टीला आता ज्यावेळेला ह्या अलीकडच्या काळामध्ये जो बदल झाला, बायोमेट्रिक आलं, सीसीटीव्ही आलं आणि आमची परीक्षा परिषदेने प्रेझेंटी 80% ठरवली आणि 80% प्रेझेंटी घेतल्याच्या नंतर मग त्या विद्यार्थ्याला पुढे एक्झामला बसता येईल. त्याचे हॉल तिकीट जनरेट होईल अथवा नाही होणार. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये हे जेव्हा आता एक प्रसार माध्यमातनं जे ज्यावेळेला हे जायला लागलं, आता मागच्या सेशनपासनं अनेक संस्थांमध्ये विद्यार्थी यायला लागलेत. आता त्यांना कळलं, की बुवा या ठिकाणी जाणं गरजेचं आहे आणि कन्सिस्टन्सी ही आपली असायला पाहिजे. म्हणजे कालपर्यंत ज्या विद्यार्थ्यांकडे टायपिंग हा कुठेतरी आपण करू असं वाटत होतं. परंतु आता त्याचं महत्त्व त्यांना कळू लागलं आणि गेल्या 2 वर्षामध्ये ज्या भरती प्रक्रियेमध्ये स्किल टेस्टचा वापर झाला, त्या वातावरणामुळे सुद्धा त्यांना कळलं, की आपण तिकडे पी-जी करतो आपण. परंतु पी-जी करेपर्यंत जो वेळ आपण तिथे देतो आणि त्यानंतर सुद्धा आपल्याला पाहिजे तितकं यश मिळत नाही. त्यापेक्षा जर आपण 10वी-12वी नंतर जर समजा टायपिंग केलं, शॉर्टहँड केलं, कॉम्प्युटर केलं, तर इकडे मात्र 2-3 वर्षामध्ये आपल्याला जॉब मिळू शकतो आणि असे अनेक विद्यार्थी आता त्यांच्या अवतीभोवती दिसतात. त्यांच्या क्लासमधले विद्यार्थी दिसतात, की नाही बुवा यांनी या लवकर येऊन त्या ठिकाणी यश मिळवलं आहे. यामुळं आता त्यांना विचार करावा लागेल आणि त्यांना आपल्यामध्ये जो काही एक आळस आहे, आपण त्याला म्हणूया, तो झटकावा लागेल. काढावं लागेल. हां. आणि ही जी आता परीक्षा पद्धत म्हणतो आपण, जी हां. आता चेंज झालेली आहे, डिजिटल झालेली आहे. येस. तर पहिलीची परीक्षा पद्धत आणि आत्ताच्या परीक्षा पद्धतमध्ये असं काय डिफरन्स आहे? पहिलीची जी परीक्षा पद्धती होती, ती टोटली मॅन्युअली होती. म्हणजे अच्छा. मॅन्युअली होती म्हणजे कसं, की शासनाकडनं म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अंतर्गत ही परीक्षा घेतली जायची. पूर्ण कागदी स्वरूपामध्ये ती परीक्षा होती. त्यामध्ये कागदाचा उपयोग व्हायचा अच्छा. आणि पुढे मग शासनाने पेपरलेस धोरणाचा वापर वाढवला, अवलंब केला आणि आम्हाला सुद्धा कॉम्प्युटराइज व्हा असं म्हटलंय आणि आम्ही झालोय. तर परीक्षा परिषदेमध्ये बदल असा झाला, की अगोदर प्रमाणपत्र आम्हाला शासनाकडनं जिल्हा परिषदला यायचे, ते आम्हाला मिळायचे. आता शासनाने काय केलं, की आमच्या लॉगिनमध्येच आम्हाला हं. ते प्रमाणपत्र येतात. म्हणजे त्यामध्ये थोडंसं फास्टनेस आलं. हं. त्यानंतर जे प्रमाणपत्र आम्हाला आता मिळतं आहे, त्या प्रमाणपत्रावरती एक क्यूआर कोड आहे. म्हणजे त्यामुळे काय झालं, की त्या प्रमाणपत्राची जी आपण काय म्हणतो प्युरिटी जी हं. आपल्याला तपासणी करायची असेल, तर त्याला 1 सेकंदामध्ये तो आपला तो स्कॅन करू शकतो कोड आणि ते प्रमाणपत्र वैध आहे, अवैध आहे, बोगस आहे, हे तो हं. जागच्या जागी पडताळणी करू शकतो. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार त्याच्यामध्ये असा झाला, की डिजिटल डिजिटल जर झालं, तर म्हणजे नेमका काय बदल झाला? तर डिजिटल झालं याचा अर्थ काय झालं, की तुम्ही कॉम्प्युटरकडे वळलात. आज गरजेचं आहे. हो. कॉम्प्युटर हा या काळामधला सर्वात महत्त्वाचा एक महत्वाचा घटक विषय. झाला. तो ग्रामीण भागातला असो किंवा तो शहरी भागातला असो, तो मुलगा असो, मुलगी असो, कुठल्याही तो फील्डमध्ये असो, परंतु कॉम्प्युटर हा त्याला गरजेचा झाला. आणि डिजिटल जर झाला असेल तो, तर खऱ्या अर्थाने त्याला आज शासनाची जरी नोकरी नाही लागली, तरी त्याला प्रायव्हेटमध्ये सुद्धा तितक्याच मोठ्या हं. प्रमाणामध्ये डिमांड आहे. एखाद्या वेळेस त्यांनी टॅलीचा अभ्यासक्रम केला असेल, त्याने एखाद्या वेळेला दुसरा कुठला आजकाल कोडिंगचा खूप जास्ती प्रस्त हो. निघालेला आहे. तर अशा पद्धतीने जर काही केलं असेल,
तर तो नक्कीच यशस्वी होतो आणि अशा पद्धतीने तो मॅन्युअल टायपिंग किंवा पारंपरिक टायपिंगकडनं आजचे विद्यार्थी हे डिजिटल इकडे आलेले आहेत, डिजिटल युगामध्ये आलेले आहेत. राहिला प्रश्न परीक्षेच्या अनुषंगाने काय बदल झाला? तर अगोदर एक ठरलेल्या ठिकाणी परीक्षा व्हायच्या. आता परीक्षेकरिता कॉम्प्युटराइज्ड जी लॅब असेल उपलब्ध तुमच्या हं. सिटीमध्ये, तुमच्या शहरामध्ये, तर त्या लॅबमध्ये ती एक्झाम होते आणि आम्ही जे प्राचार्य किंवा संचालक जे आहेत, त्यांना तिथे जाण्याची अजिबात म्हणजे अनुमती नाही. म्हणजे ऑन पेपर आम्हाला आदेश असतात, की कोण्याही संचालकांनी कोणत्याही सेंटरवरती जाऊ नये. आम्ही तिथे न जाता विद्यार्थी स्वतः तिथे जातात. विद्यार्थी त्या ठिकाणी आपला कॉम्प्युटर शोधून त्या ठिकाणी बसतात आणि कॉम्प्युटराइज परीक्षा असल्यामुळं त्यांना एक जो उत्साह आज आलेला आहे, हं. तो उत्साह आधी नव्हता, तो आलेला आहे. जसं आता प्रत्येक क्षेत्रामध्ये जे डिजिटल आहे, ते प्रत्येक क्षेत्रामध्ये इन्क्लूड होत आहे. जसं मेडिकल झालं किंवा एज्युकेशन झालं. तर त्यामध्ये बरेचसे बदल होतात. जेव्हा डिजिटल एका क्षेत्रामध्ये येतं तेव्हा. तर तुमच्या फील्डमध्ये असा काय बदल झाला? डिजिटल क्षेत्रामध्ये ज्यावेळेला आमचे संस्थाचालक आलेत, त्यावेळेला बदल असा झाला, की टाइपरायटर्स निघून गेलेत. म्हणजे जे हं. आपण पारंपरिक आधी लोखंडी यंत्र बघितले, ते निघून गेले आणि त्या ठिकाणी कॉम्प्युटर्स आलेत. आणि त्यामध्ये बदल इतके झालेले आहेत, की वयोमानानुसार बदल झाले असं आपण म्हणू. कारण काही लोकं वयस्कर होते. त्यांनी फार शेवटपर्यंत टायपिंग मशीनला धरून हं. बसलेत आणि त्यांची जर नवीन पिढी जर समजा या क्षेत्रामध्ये काम करत असेल, नेक्स्ट जनरेशन जर यामध्ये असेल, तर मग त्या लोकांना ते ईझी झालं. मग काही लोकं असे होते त्यामध्ये, की ज्यांना ते जमत नव्हतं. परंतु त्यांनी मग फॅकल्टी ठेवली हं. आणि आपला क्लास कंटिन्यू केला. मान्यता घेऊन पुढे विद्यार्थ्यांना शिकवता त्यांना जरी नाही आलं, तरी फॅकल्टीच्या माध्यमातून त्यांनी क्लास कंटिन्यू केला आणि मग ते सुद्धा शिकलेत. त्यानंतर काय झालं, की परीक्षा त्यांना स्वतःला द्याव्या लागल्यात. कॉम्प्युटरच्या परीक्षा आम्ही लोकांनी आधी कधी दिल्या नव्हत्या. एक आम्हाला फक्त कोर्स माहिती होता आधी एम-एस-सी-आय-टी. हं. त्यानंतर मग आम्ही सुद्धा हे शिकत गेलो. इंग्लिश 30 डब्ल्यू-पी-एम आहे, इंग्लिश 40 डब्ल्यू-पी-एम आहे, मराठी 30-40 ह्या सगळ्या परीक्षा आम्ही पण क्लासमध्ये बसून देत गेलो. त्यानंतर यामध्ये स्टेटमेंटची पद्धत वेगळी आहे. यामध्ये लेटर स्टेटमेंट जो एक पार्ट असतो, ऑब्जेक्टिव्हचा एक नवीन पार्ट यामध्ये आला, जो तिकडे मॅन्युअल टायपिंगमध्ये नव्हता. तो आधी 50 मार्काचा होता तो. आता हं. 25 मार्काचा झालेला आहे नवीन व्हॅल्युएशनच्या नियमानुसार. तर अशा पद्धतीनं आम्ही पण बदलत गेलो. मुख्य बदल याच्यामध्ये असा झाला, की अगोदरच्या ज्या परीक्षा होत्या मॅन्युअल असताना, त्या हं. परीक्षा कुठल्यातरी जिल्हा परिषदच्या शाळेवरती घेण्यात यायच्या आणि आम्ही त्या ठिकाणी आमच्या मशीन्स न्यायचो. आता काय झालं, की कॉम्प्युटरच्या परीक्षा जेव्हापासून व्हायला लागल्या, तेव्हा विशिष्ट लॅब त्याला गरजेची होती. मग एखादा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज असेल किंवा एखादा इंग्लिश मीडियम स्कूलची चांगली लॅब असेल, तर त्या ठिकाणी मग आम्हाला सेंटर देण्यात आले. मग त्या ठिकाणी आम्हाला जाण्याची कुठल्याही प्रकारची परवानगी नसते. म्हणजे पहिला हा बदल झाला, की तुम्हाला सेंटरवर जायचं नाहीये. मॅन्युअलवरती ज्यावेळेला आम्ही होतो, त्यावेळेला हं. मॅन्युअलमध्ये आम्ही गेल्याशिवाय तिथे परीक्षा व्हायच्या नाहीत. कारण तिथे गरज पडायची. आता या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देतो. विद्यार्थी स्वतः हॉल तिकीट आणि आधार कार्ड घेऊन तो सेंटरला जातो. तिथे स्वतः परीक्षा देतो आणि तिथून तो मग क्लासमध्ये येऊन त्याचा फीडबॅक देतो, की काय झालं नेमकं. हं. म्हणजे महत्वाचं हे झालं, की आम्ही सेंटरवर जाऊ नये याचा अर्थ त्याचा दुसरा अर्थ असा झाला, की ह्या परीक्षेमध्ये एक प्युअरनेस आला. हं. प्युअरनेस आल्यामुळं जे आधी एक सेटिंग सारखा काही प्रकार होता, तो हं. इथे पहिल्यांदा कमी व्हायला लागला. पूर्ण कमी झाला असं मी म्हणणार नाही, परंतु व्हायला लागला. आणि आता अलीकडे या साधारणतः 2-3 वर्षामध्ये काय झालं, की सीसीटीव्ही आलेत. हां. त्याच्यानंतर आपल्या बायोमेट्रिक मशीन्स आल्या आणि आता या महिन्या दीड महिन्यामध्ये तर बायोमेट्रिक मशीन्स अगदी कंपल्सरी केल्या. म्हणजे आमची जी परीक्षा परिषद आहे त्यांनी आणि बायोमेट्रिक मशीन कंपल्सरी झाल्यामुळे आता काय झालं, की आता खऱ्या अर्थाने आम्ही डिजिटल झालो. आता आम्हाला हं. सगळ्यांना असं वाटतं, की आमच्या संस्थेमध्ये आतापर्यंत बायोमेट्रिक नव्हती. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही असतील, अनेक ठिकाणी नव्हते. परंतु आता 100% संस्थांमध्ये सीसीटीव्ही लागलेत. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी यावं लागेल. काय तुमची ॲक्टिव्हिटी आहे, त्या सगळ्या आम्ही आमच्या डोळ्यांनी क्लासमध्ये नसताना सुद्धा बघू शकतो. त्यानंतर बायोमेट्रिकमुळं तुम्हाला यावंच लागतं
आणि विशेषतः जाताना सुद्धा तुम्हाला थंब द्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला तिथे 1 तास, 2 तास, 3 तास जे काही तुमचे विषयानुसार वेळ ठेवलेली असेल, हं. त्या ठिकाणी तुम्हाला तितका थांबणे आहेत. म्हणजे तुम्ही आता यामध्ये जो तुम्हाला आधी प्रकार करावासा वाटत होता किंवा काही ठिकाणी व्हायचा तो होत नाही. हा तो डिजिटल झाल्यामुळं अलीकडे आलेला महत्वाचा एक बदल आहे. मी या अनुषंगाने सगळ्या विद्यार्थ्यांना हे सांगेल, की आपणही आता प्रायोरिटी बेसवरती टायपिंगला महत्त्व द्यावं. कारण टायपिंगला महत्त्व हे फार कमी होतं. त्याचे अनेक कारणं होते. त्या मुळात आपण नाही जाऊ, त्या खोलात हं. आपण नाही जाऊ. परंतु आता मात्र विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे, या दृष्टीने आवाहन करतोय मी, की टायपिंग हे तुम्ही आता फर्स्ट स्टेपमध्ये ठेवा. फर्स्ट प्रायोरिटीला टायपिंगला ठेवायला पाहिजे आणि टायपिंग, शॉर्टहँड हे केल्याच्या नंतर तुम्हाला जॉब हा मिळतोच मिळतो. कारण गव्हर्नमेंटमध्ये ज्या जागा निघतात, त्या जागा निघत असताना प्रत्येक जागेसाठी म्हणजे ती चपराशाच्या पासनं क्लास 1, क्लास 2 मध्ये कुठेही असो, त्या ठिकाणी तुम्हाला टायपिंग कॉम्प्युटर कंपल्सरी आहे. कंपल्सरी. परत मला शॉर्टहँडच्या अनुषंगाने असं सांगता येईल, की शॉर्टहँड हा एक असा जॉब ओरिएंटेड कोर्स आहे, की त्या कोर्सच्या नंतर तुम्हाला इंग्लिश, मराठी 100, 120 स्पीड ही मेंटेन केल्याच्या नंतर, ती पास केल्याच्या नंतर तुम्हाला जो एक पगार येतो नोकरीत हं. लागल्याच्या नंतर, तो पगार तुम्हाला इतका सुखावह आहे. कारण आज सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या महाग झालेल्या आहेत. आणि शॉर्टहँडचा जो स्टेनोचा जो पगार आहे किंवा स्टेनोग्राफरचा जो पगार आहे, हा तुम्हाला निश्चित तुमच्या कुटुंबाला एका चांगल्या प्रकारचं जीवनमान उपभोगण्यासाठी कारणीभूत ठरतो. आणि मी हेही सांगेल, की अ, साधारणतः विद्यार्थी ग्रॅज्युएशन नंतर इकडे येतात. मला या दृष्टीने हे सांगायचं आहे, की तुम्ही एक जस्ट 10वी झालात, की टायपिंग करा. हं. म्हणजे 11वी मध्ये तुम्ही इंग्लिश, मराठी टायपिंग करा. त्यानंतर 12वी पास झाल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही फर्स्ट इयर टू फायनल हा प्रवास करता, त्या 3 वर्षामध्ये तुम्ही शॉर्टहँड करा. आणि तिकडे तुमचं ग्रॅज्युएशनची तुमची मार्कशीट तुमच्या हातात येईल, प्रमाणपत्र रिझल्ट तुमच्या हातात येईल आणि तुमच्याकडे टायपिंग प्लस शॉर्टहँड असेल, तर खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला शासकीय ज्या नोकरी भरती होतात, त्या ठिकाणी तुम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. हं. 99% ज्या जागा निघतात शासकीय नोकरी भरतीच्या, त्यामध्ये टायपिंग आणि शॉर्टहँड हा आवर्जून मागितलं जातं आणि हे जर असेल, तर मध्यमवर्गीयांसाठी ही एक याच्यानंतर पुढे एक रोजगाराची चांगली संधी यामुळं उपलब्ध होतील. तरी मी सर्वांना आवर्जून सांगेल, की याला तुम्ही यापुढे फर्स्ट प्रायोरिटी द्यावी आणि क्लासमध्ये जो विद्यार्थी येईल, ते त्याला यावंच लागेल कारण बायोमेट्रिक मशीन लावलेली आहे. तो आल्याच्या नंतर त्याला त्या ठिकाणी पूर्ण आम्ही जे ज्ञान द्यायला पाहिजे, ते पूर्ण त्याला ज्ञान देऊन त्याला एक एक शासनाला जो अपेक्षित असा एक कर्मचारी आहे, तो आमचा हा कोर्स केल्याच्या नंतर शासनाला सुद्धा मिळेल आणि त्याला जो पगार दिला जातो, त्या पगाराचं पूर्ण आउटपुट शासनाला सुद्धा मिळेल. सर हे टायपिंगमध्ये जे आपण जी-सी-सी किंवा एक टी-बी-सी म्हणून म्हणतो, ते ॲक्चुअलमध्ये आहे का? जी-सी-सी, टी-बी-सीचा असा अर्थ होतो, की जी-सी-सी म्हणजे गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट म्हणजे आधीचं मॅन्युअल टायपिंग मशीन हं, हं. आणि आता जे आहे त्याला टी-बी-सी लागलं म्हणजे टायपिंग कॉम्प्युटर बेसिक कोर्स. म्हणजे टायपिंग वरून आम्ही कॉम्प्युटरला आलो. अच्छा. म्हणून टायपिंग कॉम्प्युटर बेसिक कोर्सचा जो एक शॉर्ट फॉर्म आहे जी-सी-सी, टी-बी-सी. हं. याला जर आपण टायपिंग हा शब्द जर वापरला तर विद्यार्थ्यांना ते लवकर कळतं. हं, आणि हं. जी-सी-सी, टी-बी-सी जर म्हटलं तर त्याला लक्षात नाही येत, की नेमका कुठला कोर्स आहे. जसा एम-एस-सी-आय-टी हा कोर्स म्हटला, तर ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा कळते, की बुवा टायपिंग टायपिंग कॉम्प्युटरचा कुठलातरी कॉम्प्युटरचं. कोर्स आहे. तसा हा जी-सी-सी, टी-बी-सी हा त्याची लघुलिपी आहे किंवा शॉर्ट फॉर्म आहे. परंतु जी-सी-सी, टी-बी-सी हा एक टायपिंगचाच कोर्स आहे, ज्याला कॉम्प्युटरची जोड लागल्यामुळं तो जी-सी-सी वरून जी-सी-सी, टी-बी-सी झाला. आजकालची जी जनरेशन आहे त्यामध्ये मुलांचा हा एक पॉइंट राहतो, की आम्ही ट्राय करत आहे, पण आम्हाला रिझल्ट नाही आहे. तर तो हं. जो रिझल्ट आपण म्हणतो जो अटकतो, तर आपण त्यासाठी आपण म्हणजे कोणाला दोष देऊ शकतो, की मुलांची कुठेतरी ट्राय कमी होत आहे, की ते करत चुकीच्या गोष्टी आहेत? नाही कसं राहते, की मी जसं म्हटलं आता थोड्या वेळाआधी, की विद्यार्थी कॉम्प्युटरला फर्स्ट प्रायोरिटी देत नाही. हं. आणि याच्यामुळे काय होतंय, की जाऊ कधीतरी, करू कधीतरी. पण कॉम्प्युटर टायपिंगमध्ये तसं नाही होत.
जे खाजगी कोर्सेस आहे, जे 3 महिने, 3.5 महिन्याचे असतात किंवा कोणते कोर्सेस 2 महिने सुद्धा असतात. त्यामध्ये तुम्हाला कुठलातरी सपोर्ट तिथलाच संस्थाचालक करू शकतो. बरोबर. परंतु कॉम्प्युटर टायपिंगचा जो अभ्यासक्रम आहे, यामध्ये तुम्हाला स्वतःला तयार होणे आहे. तुम्ही जर क्लासमध्ये आलात, विद्यार्थी हं. जर क्लासमध्ये आले, तर त्याला आम्ही शिकवू आणि यामध्ये स्टेटमेंट आहे, लेटर आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, मेल आहे आणि तुमचा स्पीड आहे. म्हणजे ह्या एक इंग्लिश 30चा जरी आपण कोर्स करतो म्हटलं, तरी याला तुम्हाला किमान 5 महिन्याचा कोर्स करावाच लागतो. आणि असा जर कोर्स त्यांनी केला, तर तो विद्यार्थी कुठल्याही प्रकारचा म्हणजे नापास होण्याचा त्याचा विषयच राहत नाही. म्हणजे सांगायचं हे झालं, की त्या विद्यार्थ्यांमध्ये हा अवेअरनेस नसल्यामुळं त्यांना असं वाटतं, की आपण नापास होऊ का? किंवा त्यांच्यामध्ये भीती वाटते. हं, मग याच्यावेळेला हं. आधी काय करायची मुलं, की मग 2-3 दिवस क्लास करायचे आणि नंतर मग नाही यार नाही जमत, कठीण वाटते मला सोडून जायचे. हं. मग अशा मेंटॅलिटीच्या विद्यार्थ्यांना तसे आम्हाला सुद्धा नकोत. कारण यामध्ये टिकत नाही. कारण बरोबर. आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत नाही करू शकत. सेटिंग हं. वगैरे जो प्रकार असतो आम्ही नाही करू शकत. परीक्षा आम्ही घेत नाही पहिली गोष्ट यामध्ये. परीक्षा इतर सेंटरवरती होते. आम्ही तुम्हाला फक्त प्रशिक्षित करतो, ट्रेनिंग देतो, तुम्हाला ट्रेन करतो आणि हा कोर्स ज्याला वेळ आहे, जो येऊ शकतो त्याच्यासाठीच आहे. कारण तो आल्याच्या नंतरच आम्ही त्याला शिकवू. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कन्सिस्टन्सी हा भाग असणं आता फार गरजेचं आहे बघा. आणि कन्सिस्टन्सीज प्रमाणे जर पेशन्स ज्याला म्हणतो आपण, हां, ते की तर ते पाहिजे आहे. खूप धैर्य लागतं बघा, ह्या कामाला. कसं राहतं, की आपल्याला जर समजा एखादा म्हणजे एक ड्रीम आहे आपलं हं. आणि त्याला आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर तुमच्यामध्ये तो अवेअरनेस असावा. तुमच्यामध्ये ते गट्स असावे, की नाही बा मला 1 दीड वर्ष, 2 वर्ष द्यावं लागेल. परंतु एम-पी-एस-सी, पी-जी हे करण्यामध्ये तुम्हाला जेव्हा 5-7 वर्ष, 10 वर्ष वयाच्या 25 वर्षापर्यंत तुम्ही तिकडे काम म्हणजे अभ्यासच करत राहतात. हं. यामध्ये तुम्हाला 16-17व्या वर्षानंतर तुम्ही त्या लाईनमध्ये आलात आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं, तर तुमची एक 20-21 वर्षापर्यंत लाईफ बनते. हं. आता माझ्या क्लासमध्ये 3 मुलांना एक कोर्टामध्ये आहे आणि 2 जिल्हा परिषदमध्ये आहे. त्यांना जॉब लागला. एका मुलीचं वय 20.5 वर्षाचं आहे. एका मुलीचं वय 23 वर्षाचं आहे. एक मुलगी 21 वर्षाची आहे. ती कोर्टामध्ये लागली. म्हणजे या वयामध्ये जर तुम्हाला जॉब लागत असेल, तर तुम्हाला वयाच्या 16व्या 17व्या वर्षापासून या फील्डचा विचार करावा लागेल आणि इतक्या लवकर कुठेही जॉब मिळत नाही. जो या फील्डमध्ये मिळतो फक्त त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला त्यामध्ये एक टाकून घ्यावं लागेल समजा किंवा आपण त्याला असं म्हणतो, की तुमचं डेडिकेशन पाहिजे, की नाही बा मला टायपिंग कॉम्प्युटर करायचं आहे. हं. माझ्या आई-वडिलांकडे असं मला इंजिनिअर वगैरे करण्यासारखी समजा माझ्या घरची परिस्थिती नाही आहे. अशा विद्यार्थ्यांनी ज्यांनी मोलमजुरी करून त्यांचे आई-वडील त्यांना जगवतात. अशांना इतका सोपा कोर्स आहे हा. यामध्ये खूप कमी फीमध्ये खूप जास्ती तुम्हाला पोटेन्शियल आहे. लवकर तुम्हाला तुमचं करिअर घडवण्याची यामध्ये संधी आहे. म्हणून विद्यार्थ्यांना माझं सांगणार आहे, की तुम्ही 10वी-11वी मध्येच हा कोर्स करायला पाहिजे. हं. आणि आता तर खूप साऱ्या ठिकाणी तालुक्यात सुद्धा आमच्या ब्रँचेस आहेत. म्हणजे साधारणतः महाराष्ट्रामध्ये सांगायला झालं 3,500-4,000 संस्था आहेत. अच्छा. प्रत्येक तालुक्यामध्ये ही संस्था आहे. हं. कुठल्याही तालुक्यामध्ये असं नाही की त्या ठिकाणी संस्था नाही आहे. इव्हन काही ठिकाणी ग्रामीण भाग आहे, तालुका नसेल त्या ठिकाणी सुद्धा संस्था आहेत. आणि तुमचं कमी पैशामध्ये, इतक्या कमी पैशामध्ये तुम्हाला कुठेही कॉम्प्युटर टायपिंग आणि स्टेनो शिकवलं जात नाही. तुम्ही 10वी-12वीच्या ट्युशन शहरामध्ये येऊन लावता. तुम्हाला लाख, दीड लाख रुपये फी भरावी लागते. यामध्ये तुमची फी ही 10,000 मध्येच होऊन जाते. हं. 10,000, 15,000 आता तिन्ही विषय जर केले तर 18,000-19,000 मध्ये सुद्धा तुमचा हा कोर्स होतो. मला सांगा इतक्या कमी फीमध्ये तुम्हाला जर बिल्डअप व्हायचं असेल तर कुठे संधी आहे दुसरीकडे? लाखो रुपये खर्च करून सुद्धा तुम्हाला एक गॅरंटी नसते की आपल्याला नोकरी लागेल. परंतु या ठिकाणी तुम्ही 15,000-20,000 आणि ते सुद्धा अ, टप्प्या-टप्प्याने आहेत. हं. म्हणजे एकदम तुम्हाला आजच ₹20,000 द्यायचे आहेत अशातला भाग नाही. आणि इतक्या कमी फीमध्ये इतका जॉब ओरिएंटेड दुसरा अभ्यासक्रम नाहीच आहे. म्हणून टायपिंग, कॉम्प्युटर आणि शॉर्टहँड सगळ्यांनी करावं, असं माझं सगळ्यांना सांगणं आहे. तर जसा तुमचा आता एवढा मोठा प्रवास आहे या फील्डमधला, तर यामध्ये तुम्ही काय-काय बदल बघितले आहेत स्टुडंटमध्ये किंवा पॅरेंट्स जे जे मेंटॅलिटीज आहे त्यामध्ये? बदल असे झाले आहेत, की पहिल्यांदा आपण पालकांच्या बाबतीमध्ये जर असं बोललो, तर अगोदर काय व्हायचं, की जाहिरात जी आहे ती
प्रिंट मीडियामधनं जायची. हं. आता तीच जाहिरात अलीकडे एक डिजिटल माध्यमातून दिल्या जाते आणि अनेक विद्यार्थी, त्यांचे पॅरेंट्स हे वेगवेगळ्या प्रकारचे युजर्स आहेत, ज्याच्यामध्ये WhatsApp आहे, Facebook हं. आहे, Instagram आहे. तर यामध्ये जाहिरात केल्यामुळं पालकांनाही कळते आणि पालकांपेक्षा आजकाल विद्यार्थ्यांकडे मोबाईल्स असल्यामुळे ह्या सगळ्या मीडियातनं काय चालू आहे त्यांना कळते. त्याच्यामुळं काय झालं, की अगोदर जे आहे ते पालक विद्यार्थ्यांना पाठवायचे. हं, हं. आता थोडासा बदल असा झाला, की विद्यार्थीच पालकांना सांगतो, की या ठिकाणी हे आहे हं. आणि आपल्याला ते करावं लागेल. असं विद्यार्थ्यांकडून पालकांना सांगितलं जात असल्यामुळे तो एक महत्वाचा बदल आज दिसतो झालेला. आणि विद्यार्थ्यांच्या सोबत पालक हे विद्यार्थी कसे घडतील किंवा आपले पालक आपल्या पाल्यांना कुठेही असं काही कमी पडू देत नाही. म्हणून त्यांना असं वाटतं, की आपल्या मुलांनी जे आपल्याला मागितलेलं ते द्यावं आणि म्हणून आता या सगळ्या मीडियाच्या माध्यमातनं आमची ही जाहिरात जी आहे, ही हं, अलीकडे हं. चांगल्या पद्धतीने व्हायला लागली. शासनाच्या ज्या जाहिराती असतात त्यामध्ये सुद्धा आमच्या अभ्यासक्रमाचा बऱ्याच ठिकाणी उल्लेख असतो. त्याच्यामुळे सुद्धा ही एक नीड झालेली आहे विद्यार्थ्यांची. त्याच्यामुळे हा एक चांगला बदल झाला आहे, की आधीच्या पारंपरिक टायपिंगपेक्षाही आता अलीकडे विद्यार्थ्यांची संख्या आमच्या क्लासमध्ये वाढायला लागली. जसं आपलं एक सिटी आहे. या सिटीमध्ये एक कंपेअर्ड लाईफ आहे लोकांची. आपण जर हं. बघतो तर, की आपण जे बदल आहे होणारे, जगाशी होणारे बदल आपल्याकडे थोडे उशिरा स्टार्ट होतात. हो. जसं आपण प्रत्येक सिटीशी आपण कंपेअर कंपेअर नाही नाही करू करू शकत. शकत, की हं, ती सिटी अप्पर आहे, आपली लोअर आहे, असं टाइपमध्ये नाही. हं. पण जसं आपल्या सिटीमध्ये थोडं समजायला वेळ लागतो. इव्हन पालकांना सुद्धा, इव्हन या जनरेशनला सुद्धा. तर याच्यातला जो हा भेद आहे, तर हा भेदबद्दल तुमचं काय मत आहे, की लोकांना कशाप्रकारे आपण जास्तपणे जाणीव करून देऊ शकतो? नाही कसं आहे, की सिटीज हा फरक निश्चित पडतो बघा. म्हणजे मोठी सिटी असेल, जसं आता हं. मेट्रो सिटी आहेत, नागपूर, मुंबई, पुणे. तर या ठिकाणी जाहिरातीच्याच मुळं माझं असं मत आहे, की जाहिरातीमुळंच विद्यार्थ्यांकडे हा एक डेटा येतो आणि त्या ठिकाणी विद्यार्थी जातात. उदाहरणार्थ आपल्या इथनं पुण्याला बरेच विद्यार्थी जातात. इव्हन ग्रामीण भागातनं सुद्धा जायचे अगोदर. जातात. अगोदर इथे एम-पी-एस-सीचे क्लास नव्हते. हं. मग एम-पी-एस-सीसाठी तिथे जायचे. आता अलीकडे काय झालं 5 वर्षामध्ये, जसा आपला यवतमाळ हा मागासवर्ग जिल्हा म्हणून गणला जातो. इथे खूप चांगल्या प्रकारचं असं इन्फ्रास्ट्रक्चर नाही किंवा चांगल्या प्रकारच्या सोयी-सुविधा नाही. त्याच्यामुळे विद्यार्थी इथून पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी किंवा इतर कुठे नागपूरला वगैरे जायचे. परंतु अलीकडे बदल असा झालेला दिसतोय, की आता विद्यार्थी इथे थांबायला लागलेत. हं. कारण एम-पी-एस-सीचे क्लासेस यवतमाळमध्ये खूप चांगल्या प्रकारचे आलेले आहेत. आणि अलीकडे ज्या 2-3 वर्षापासनं जे एम-पी-एस-सीचे जे रिझल्ट्स निघत आहेत, त्या बरं. रिझल्ट्समध्ये यवतमाळ हा टॉप मोस्ट मधून येतो आहे. म्हणजे ही खरोखर एक अभिमानाची गोष्ट आहे, की इथे क्लासेस आल्याच्या नंतर विद्यार्थ्यांचा एक खर्च कमी झाला. हं. बरेच विद्यार्थी घरून करायला लागले. त्याच्यामुळं त्यांची मेंटॅलिटी त्या ठिकाणी तयार झाली आणि पालकांनाही असं वाटायला लागलं, की आपला जो तिथे गेल्याच्या नंतर म्हणजे मुलांचा जो खर्च व्हायचा, त्याच्या सुरक्षेचा प्रश्न होता हं, हं. मुला-मुलींचा, तो कमी झाला आणि इथे शिकवायला लागलेत. म्हणजे आज यवतमाळमध्ये सुद्धा एम-पी-एस-सीचे चांगल्या प्रकारचे रिझल्ट्स मिळाल्यामुळं बरेच विद्यार्थी इथल्या इथेच तयार झाले. इथेच ते आपल्या आयुष्यातला सुवर्ण काळ सुद्धा भोगायला लागलेत. आता काय होतं, की कॉम्प्युटरच्या बाबतीमध्ये सुद्धा आता असंच व्हायला लागलं, की अगोदर टायपिंग मशीन असताना पॅरेंट्स सुद्धा तितकं त्यामध्ये लक्ष नव्हते देत हं. आणि त्यांना असं वाटायचं, की काय करायचं आता? मुलं करतील ते आपण करू द्यायचं. परंतु आता या युगामध्ये चांगल्यात चांगल्या प्रकारचे क्लासेस आपल्या मध्ये सुद्धा आहेत. त्या ठिकाणी कॉम्प्युटर शिकवलं जातं, त्या ठिकाणी टायपिंग कॉम्प्युटर शिकवलं जातं, शॉर्टहँड शिकवलं जातं आणि विद्यार्थ्यांकडून या सगळ्या अभ्यासक्रमाला एक चांगला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळतो कारण आमची फी सुद्धा कमी आहे आणि याच्यामुळे पालकांना असं वाटतं, की मुलं जे आहे ते आपल्या घरून शिकत आहे. हं. त्याच्यामुळं आम्हाला असं जाणवायला लागलं, की आमचा टक्का वाढलेला आहे. म्हणजे आमची जी प्रवेश क्षमता आहे ती सुद्धा आता वाढायला लागलेली आहे आणि जॉब ओरिएंटेड कोर्स असल्यामुळं याकडे आता या पालकांचा आणि पाल्यांचा, विद्यार्थ्यांचा कल आता बदलतो आहे. बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय हं. असं आम्हाला जाणवतं.
तर सर तुमचा जो एवढा वर्षाचा प्रवास आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? आता वैयक्तिकरित्या सांगायचं झाल्यास मी यवतमाळ जिल्हा संघटनेला गेल्या 15 वर्षापासून अध्यक्ष म्हणून काम करतो आहे. आणि पुढची जी एक पायरी असते आमची, जी आमच्या शिखर संघटना आहे, राज्य संघटना, महाराष्ट्र राज्य टंकलेखन, लघुलेखन हं, हं. शासन मान्य संस्थांची संघटना, याला आता मी जिल्हा प्रतिनिधी म्हणून गेल्या 4 महिन्यापासून काम करतो आहे. 5-5 वर्षाचा आमचा टर्म असतो आणि राज्य संघटनेचं काम आमच्या अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्यांचं नियंत्रण असतं आमच्या सगळ्या क्लासेसवरती आणि कुठल्याही प्रकारच्या जर आमच्या काही अडचणी असतील, तर राज्य संघटना आम्हाला त्या ठिकाणी मदत करते. आणि सगळ्यात चांगलं आणि महत्त्वाचं सांगायचं झाल्यास, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जे आमची परीक्षा कंडक्ट करते, या ठिकाणाहून आम्हाला खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य मिळतं हं. आणि कुठल्याही काही अडचणी असेल, तर त्या ठिकाणी जे आजचे विद्यमान अध्यक्ष आहेत, आदरणीय नंदकुमार बेडसे साहेब, हे आमच्या छोट्या-छोट्या अडचणीसुद्धा स्वतःहून म्हणजे सोडवतात आणि विचारपूस सुद्धा करतात. त्यांचं आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळतं. तसंच आमच्या राज्य संघटनेचे जे अध्यक्ष आहेत, श्रीमान कराळे सर यांचं सुद्धा आम्हाला नेहमी मार्गदर्शन मिळत राहतं. त्यांच्या मध्ये-मध्ये क्लिप्स येतात, बाईट्स येतात. त्याच्यामुळं आमच्यामध्ये जर काही समजा अ, अडचणी असेल, तर ते आपोआप त्यावरती सोल्युशन सर सांगतात. खूप छान वाटलं सर तुमच्याशी बोलून. निश्चितच तुमच्या बोलण्याने थोडासा स्टुडंट लोकांना एक आयडिया मिळेल, की नेमकं करायचं काय आहे टायपिंग बरोबर. इंडस्ट्रीमध्ये आणि होपफुली या पॉडकास्ट थ्रू आजच्या जनरेशनमध्ये कन्सिस्टन्सी क्रिएट होईल आणि खूप महत्त्वाचं असं डिस्कशन झालेलं आहे आपलं आज आणि खूप खूप धन्यवाद आपल्या आजच्या शोमध्ये येण्याबद्दल. थँक